आज तर भाऊ पुऱ्या मलकापूरची लाईन गुलवेल होती. सकाळी सकाळी उचललं आपलं बोंबल्याचं सामान आणि एका गुप्त ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्या आवाजात बोंबलून घेतलं. ते झाल्यानंतर रपकन तयारी केली ना आता आपल्याला जायचं होतं कॉलेजमध्ये. पण तुम्हाला तर माहितच आहे की आपल्याकडे काही गाडी नाहीये, म्हणून दुकानावरून गाडी उचलली आणि आलो सीधा झेरॉक्स काढले. तेवढ्यात मै भेटायची तुषार सोबत होते. तुषार सोबत जरा दोन गोष्टी करून मी झेरॉक्स वाल्या काकाला विचारलं तर ते म्हणत की आमची लाईन गुलवेल आहे, म्हणून त्या ठिकाणी जाऊन कल्टी घेऊन मी आलो सीधा आपल्या भाऊच्या दुकानात. पण तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे की आपलं नशीब देवानं तुटके पण आणली वेळ आहे. आपलं कोणतंच काम सीधं होतच नाही. काका म्हणत आहे बाबू तू सीधा घरी निघ म्हणे, कारण की लाईनच नाहीये. मग त्या ठिकाणी निघून मी जातच होतो की मला सायबर कॅफे मध्ये पंखे चालू दिसले. मग काय भावलं म्हटलं त्या म्हटलं खडाखड झेरॉक्स मारून, म्हणून 2 मिनिटात झेरॉक्स घेऊन 4 मिनिटात वापस कॉलेजमध्ये आलो. पण मला काय मालूम होतं की आपल्याला ज्या खिडकीवर काम होतं ते खिडकीत डायरेक्ट बंद निघेन. मग काय भाऊ 1.5-2 घंटा वाट पाहिली पण खिडकी खुल्याचं नाव नव्हती घेत. फायनली भाऊ मग बादमध्ये जाऊन कधीतरी खिडकी खुलली आणि मग आपण फॉर्म सबमिट करून टाकला. कॉलेजच्या बाहेर निघालोच होतो की मला दिसले भाऊ एक साथ 4-4 सिनेमॅटोग्राफर. त्या चौघांनी टाटा करून सीधा कामावर आलो. 50-50 किलोचे कट्टे उचलून ते